एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊनही तृतीयपंथी परीक्षार्थींचे हाल सुरू आहेत। एमपीएससीनं वीणा काशीत यांना नोकरी नाकारली आहे। नोकरीसाठी वीणा काशीत यांना उच्च न्यायालयात आता लढा द्यावा लागतोय। काशीत यांचे पोलीस उपनिरीक्षक होण्याचे स्वप्न आहे। ट्रान्सजेंडरला पोलीस उपनिरीक्षकपदी नेमणूक देऊ शकत नाही। एमपीएससीनं उच्च न्यायालयात ही भूमिका मांडली आहे। आपल्यासोबत आहे आता वीणा काशीत, काय सांगाल नेमकं तुमच्याबद्दल काय सांगाल? 2022ला मी मॅटमध्ये धाव घेतली आणि मॅटने दिलेल्या निर्देशाप्रमाणे त्यांनी ऑप्शन उपलब्ध करून दिलात। शिवाय कोणत्याही प्रकारचे आरक्षण नसल्यामुळे त्यांनी एक जागा ट्रान्सजेंडरसाठी वॅकंट ठेवण्याचे देखील निर्देश दिले। मग त्यांनी एक जागा वॅकंट ठेवून त्या अनुषंगाने त्यांनी प्री एक्झाम, मेन्स एक्झाम, फिजिकल शारीरिक क्षमता चाचणी आणि इंटरव्ह्यू अशा स्टेज घेतल्या। त्या प्रत्येक स्टेजला आम्ही टोटल 4 ट्रान्सजेंडर होतो, त्यातून मी एकटी प्रत्येक स्टेजमध्ये जाऊन शेवटपर्यंत राहिले। बाकीच्या इतर फेजला हे झाल्या, कमी झाल्या। तर ज्यावेळी फायनल रिझल्ट आला त्यावेळी मॅटचा जो निर्णय होता एक सीट वॅकंट ठेवण्याचा तो गृह विभागाने नाकारला आणि त्यांनी हायकोर्टमध्ये धाव घेतली, उच्च न्यायालयात धाव घेतली आणि हा निर्णय त्यांना मान्य नसल्यामुळे त्यांनी पुढील आम्ही त्या बाबतीत कारवाई करू शकत नाही किंवा ट्रान्सजेंडर लोकांचे रिझर्वेशन पॉलिसी नाही आहे, त्यामुळे आम्ही ही जागा देऊ शकत नाही असं त्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी माझी अडवणूक केलेली आहे। म्हणजे सगळ्या स्टेज त्यांनी कंप्लीट करून घेतल्या आणि लास्टच्या स्टेजला त्यांनी मला जनरल मेरिट लिस्टमधून नावच येऊन दिलेलं नाही आणि डायरेक्टली उच्च न्यायालयात माझ्या विरुद्ध त्यांनी याचिका दाखल केलेली आहे। दिनकर थोरात, TV9 मराठी, सातारा, कराड।